धोत्री येथे आलेलो आहोत. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या गटातून, काटगाव गटातून दोन नावे पुढे येत आहेत. एक म्हणजे निवृत्ती माळी आणि दुसरं म्हणजे सचिन पाटील. तर धोत्री येथील मतदारांच्या मनातील, धोत्री येथील मतदारांच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत. सर नमस्कार. आपलं नाव? मी संतोष उत्तम माने, भारतीय जनता पार्टीचा 20 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. सर, भारतीय जनता पार्टीकडून एक नाव म्हणजे निवृत्ती माळी आणि दुसरं नाव म्हणजे सचिन पाटील. तर ह्या दोन्ही पैकी मतदारांच्या पसंतीचा, मतदारांच्या मनातला उमेदवार हा कोण असेल असं तुम्हाला वाटतंय, किंवा कोण असावा, कुणाला तिकीट मिळावं? आता सध्या चालू घडीला म्हणलं तर तुळजापूर तालुक्याचं उमलतं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा युवकांचा बुलंद आवाज, आणि जरी त्यांनी तुळजापूरचे असले तरी ग्रामीण भागात त्यांची पसंती जास्त आहे. आमच्या जिल्हा परिषद काडगाव मतदारसंघामध्ये सचिन दादा पाटील तुळजापूरचे आहेत. त्यांना पूर्ण आमच्या काडगाव जिल्हा परिषद मधून आणि आमच्या दुथरी गावातून सुद्धा नंबर 1चा उमेदवार म्हणून आम्ही घोषित करणार आव्हान केलेलं आहे. सचिन पाटील सरांनाच उमेदवारी का? सचिन पाटील सरांना उमेदवारी का? कारण त्यांचा मागचा इतिहास बघितला, स्वच्छ आरसा असल्यामुळे त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कुठले भ्रष्टाचारी नाहीयेत किंवा कुठं लाचलुचपत मध्ये अडकलेले नाहीत. त्यांचा आरसा क्लिअर असल्यामुळे आम्ही त्यांना पसंती देतोय. त्याचबरोबर ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पण होते. तर त्यांचा कुठं तर अनुभव ह्या विकासामध्ये, तुमच्या काडगाव गटामध्ये अनुभव त्यांचा सारथी लागेल का? 100% सारथी लागतोय त्यांचा. कारण बाजार समितीमध्ये त्यांनी 10 वर्ष सभापती होते. 10 वर्षात त्यांनी शेतकऱ्याचे कधीही नुकसान केलेलं नाहीये. शेतकऱ्यासाठी सोलापूर आणि लातूर ह्या 2च बाजारपेठा होत्या, पण धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरची बाजारपेठ फक्त सचिन भैया पाटीलमुळेच 1 नंबरला आलेली आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे, समजा सचिन भैया पाटील यांना बीजेपीने डावललं किंवा त्यांना तिकीट दिलं नाही, तर याचा परिणाम मतांवरती किंवा तुमच्या काडगाव गटावरती मतांवरती होऊ शकतो का, किंवा किती होणार? 100% मतांवरती परिणाम होतोय. कारण पूर्ण समाज हा जुन्या उमेदवारासनीवर नाराज आहे. त्यामुळं नवीन चेहरा पाहिजे काडगाव जिल्हा परिषदला. कारण 45 वर्षापासून बघतो निवडून आलेला उमेदवार कधी आलेलाच नाहीये. त्यामुळं आम्ही आता ठरवलंय की बाबा येणारा चेहरा स्वच्छ आणि लोकांपर्यंत पोहोचणारा पाहिजे. म्हणून आम्ही सचिन भैया पाटील यांना उमेदवारीसाठी नाव पुढे केलेलं आहे आणि त्यांना भेटली पाहिजे.